नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 9 जूनचा रिव्ह्यू. आजच्या भागाची सुरुवात ही थोडी मागाहूनच केलेली आहे. विवान हा पळून जात एका झाडामागे लपलेला असतो आणि तो अवनीला दगड मारतो. अवनीला वाचवण्यासाठी धन्या त्याच्यामध्ये येतो आणि धन्याला दगड लागतो. धन्याच्या डोक्यातून रक्त येत असतं. पाण्यात त्याला मारायला पळतो पण तो निघून जातो. सगळेजण थोडे घाबरलेले असतात, धनेशला जास्त लागली की काय म्हणून. अवनी बघत असते कुठे लागलं किंवा काय झालं, तर धनेच्या डोक्यातून रक्त येत असतं. त्याला थोडं लागलेलं असतं. अवनी त्याच्यावर फुंकर मारत असते. अवनी यशोधनला म्हणते, रक्त येतंय, ऐका ना, हळद आणता का? यशोधन मग हळद आणण्यासाठी आतमध्ये जातो. अवनी धन्याच्या डोक्यातून हात फिरून बघत असते कुठे लागले किंवा काय झाले. मग तेवढ्यात यशोधन हळद घेऊन येतो आणि मग ती त्याच्यातली हळद लावते धन्याच्या डोक्याला. धन्याला थोडं दुखत असतं त्यामुळे तो ओरडत असतो, पण अवनी त्याला समजावून सांगत असते की थांब, हळूहळू, म्हणजे त्यांच्या घरात कोणी स्त्री नसते ना, ही पहिली स्त्री असल्यामुळं ती आईचा माणूस त्यांना वाटत असते. सगळेजण भाऊक होऊन अवनीकडे बघत असतात. अवनी फुकत असते धन्याच्या डोक्यात आणि त्याला विचारत असते, दुखतंय का? धन्या एकसारखा अवनीकडे पाहत असतो. त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. अवनीला देखील भावूक झालेली असते. ती म्हणत असते, हा दगड माझ्यासाठी होता, पण हा मध्ये आला. माझ्यासाठी याने जीव धोक्यात घातला, हे मी कधीच नाही विसरणार. तिच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं. धन्याला म्हणत असते, सॉरी हा, माझ्यामुळे. धन्या म्हणतो, अहो सॉरी काय म्हणताय? आता आपण एक फॅमिलीच आहे ना. आणि बाकीचे देखील भावूक नजरेने त्यांच्याकडे पाहत असतात. धन्या पुढे म्हणतो, तुमचं रक्षण करणं कर्तव्य आहे आमचं. फॅमिलीमध्ये नो सॉरी. राजा पुढे म्हणतो, नो थँक यू. अवनीला या विचारांचं खूप चांगलं वाटत असतं. पुढे धन्या म्हणतो, तुम्हाला काही होऊ देणार नाहीये आम्ही. पुढे अण्णा म्हणत असतात, जरा जास्तच झाली, नाहीतर मी त्याला चांगला उलटा पालटा केला असता. धन्या म्हणतो, पाल्या म्हणतो, मगाशीच केला ना आपण त्यांना उलटा पालटा. अण्णा पुढे म्हणतात, टोटल हॅपीनेस व्हायला लागलाय बघ घरात. आणि ते हसायला लागतं. त्यांना थोडासा आनंद झालेला असतो. पाल्या म्हणतो, व्हायला नाही, अख्खा डुलायला पाहिजे हॅपीनेस. आणि सगळेच मग थोडेसे हसायला लागतात. अण्णा पुढे म्हणतात, आता बघतोच मी कोण आपल्या घराला नाट लावायला येतोय ते. सुनबाई, यापुढे आम्ही आहोत. अवनी अण्णांकडे बघून मान डोलवते आणि मग धन्याला म्हणते, चल आज जाऊया. मग ते सगळेजण धन्याला उचलतात आणि आत जातात. यशा आणि पाल्या धन्याला आत घेऊन जातात. मागे मागे राजा आणि अवनी देखील जाते. अण्णा ते गेल्याचे पाहतात आणि परत त्यांचा कार्यक्रम सुरू ठेवतात. पुढे मग चंद्रकांतचा सीन दाखवलेला आहे. इकडे चंद्रकांतची तब्येत खूपच सिरियस झालेली असते. डॉक्टर त्यांचे कसोशीने प्रयत्न सुरू असतात. महेश सतत डोकावून तिथून दरवाजातून पाहत असतो, काय चाललंय काय चाललंय. आणि मग तो इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात. अवनीची आई आणि स्वाती देखील टेन्शनमध्ये असतात. इतक्यात एक नर्स बाहेर येते. तेव्हा महेश त्यांना विचारतो, नर्स, बाबांची तब्येत आता कशी आहे? ती नर्स म्हणते, क्रिटिकल आहे कंडिशन थोडी. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत, आत्ता काही सांगता येणार नाही. नर्स गेल्यानंतर महेशला अवनीने केलेले लग्नाचे ते सीन आठवत असतात आणि त्याला खूप त्रास होत असतो. मनाशीच म्हणत असतो, अवनी, माझ्या बाबांना काही झालं ना की तुला सोडणार नाहीये मी तुला. तुमच्या दोघांचं आयुष्य आहे ना बरबाद करून टाकीन मी. आणि मग पुढे अवनीचा सीन घेतलेला आहे. अवनी धन्याला म्हणत असते, तू ठीक आहेस ना? सॉरी, माझ्यामुळे तुला, म्हणजे तुम्हा सर्वांनाच खूप त्रास झाला ना? पाल्या म्हणते, एवढं काही नाही त्याच्यात. मग यशोधन पाणी आणतो आणि अवनीला पाणी देतो. अरे, यशोधननं गोळ्या आणलेल्या असतात धन्यासाठी. मग अवनी त्या गोळ्या घेते आणि त्या काढते आणि धन्याला देते. धन्या गोळे खातो, पाणी पितो आणि मग अवनीकडे बघायला लागतो. अवनी त्याच्याकडून ग्लास घेते आणि परत त्याच्याकडे बघायला लागते आणि त्याला म्हणते, बघू जरा, बघू इकडे, असं म्हणून ती त्याच्या कपाळावर हात फिरून बघते. आणि मग ती यशाकडे बघते आणि म्हणते, नाही, ताप नाही आलेला. धन्याला खूप भारी वाटत असतं. अवनीनं त्याच्यासाठी जे काही केलं, म्हणजे त्यानंच अवनीसाठी केलं होतं, पण अवनीने त्यानंतर जशी त्याची काळजी घेतली हे पाहून धन्याला खूप छान वाटत असतं. ती मग पाण्याचा ग्लास आतमध्ये ठेवण्यासाठी जात असते. धन्या म्हणतो, नको राहू दे, द्या इकडे. आणि मग तो तिला पाण्याचा तांब्या भरून देतो आणि म्हणतो, हे घ्या, रात्री लागलं तर तुम्हाला. मी म्हणते, अहो कशाला, मी घेतलं असतं ना. यशा म्हणतो, अहो 4 जण असताना तुम्ही कशाला? ती राजाला विचारते, राजा, इकडेच झोपू का? राजा म्हणतो, अहो तुम्ही इकडं कशाला, आतमध्ये झोपा की. मग यशा देखील म्हणतो, हो, आतमध्ये झोपा, तुम्ही सगळं क्लिअर केलंय. आणि मग राजा अवनीला एका खोलीमध्ये पाठवतो तिथला.
इकडे पाण्याची आणि धण्याची मज्जा मस्ती चालू असते. पाण्यात त्याच्या जखमीवर हात लावून म्हणत असतो, "हे दुखते का?" आणि तो ओरडतो त्याला. इकडे अवनी त्या खोलीमध्ये आलेली असते. ती ते पडदे, बिछाना वगैरे घातलेला असतो. अवनी सगळीकडे बघत असते, पडदा ओढते, बघते सगळीकडे काय काय आहे. ते फ्रुट्स ठेवलेले असतात, दुधाचा ग्लास ठेवलेला असतो, खिडक्या असतात, पण खिडक्यांना पडदे लावलेले नसतात. सगळं काही जुनं असताना तिथे काही कोणी महिला किंवा स्त्री नसल्यामुळं घरात थोडंफार रिनोव्हेशन किंवा काहीच गोष्टी झालेल्या नसतात. त्यामुळे ती इकडे तिकडे सगळ्या गोष्टींकडे पाहत असते. पाहण्या धण्याला म्हणत असतो, "अरे स्ट्रॉंग आहेस रे तू." ती अशा त्याच्या डोक्यातून हात फिरवतो आणि म्हणतो, धन्या म्हणतो, "अरे काय हे लहान मुलांसारखं?" पाल्या म्हणतो, "अरे तू लहानच आहेस की." राजा मग तिथे झोपण्याची तयारी करत असतो, तर तिथलं काहीतरी ओढतो. तेवढ्यात यशा म्हणतो, "अरे काय करून राहिला तू?" राजा म्हणतो, "काय नाही, चटई टाकून झोपायचा विचार करतोय." आल्या मग त्याच्या खांद्यावर टाकताना म्हणतो, "चल इकडे ये. हा तुझा विचार आहे ना, त्याला ब्रेक लाव जरासा." यशा देखील मान डोलवतो. बाल्या म्हणतो, "काय यशादा बरोबर आहे ना?" यशा म्हणतो, "हो." "म्हणजे तू आता इथे झोपायचं नाही, तू तुझ्या खोलीत जाऊन झोपायचं." राजा म्हणतो, "अरे पण त्या आहेत ना तिथं." मग राजा म्हणतो यशा म्हणतो, "हां मग? हे बघ त्या कायमस्वरूपी इथंच राहणार आहेत ना?" राजा त्यांना समजवत असतं, "अरे झोपू दे ना मला इथं. झोपल्यावर ना सगळ्या भाऊभावांचं प्रेम वाढत असतं." धन्याकडे बघतो आणि म्हणतो, "अरे तुला बरं पण नाही आहे ना?" म्हणतो, "अरे राजा त्याची काळजी आहे ना घेतो आम्ही." राजा म्हणत असतो, "अरे आत्ता महत्वाचं आहे तुमच्या दोघांमधलं प्रेम वाढणं." आल्या म्हणत असतो, "अरे अरे बिरे काय नाही, जा जा तुझ्या रूममध्ये जा." आणि ते जबरदस्ती त्याला आतमध्ये पाठवत असतात. पण ह्या सगळ्यांना माहिती नसतं ना नेमकं कारण काय आहे ते. आल्या मग राजाला आतमध्ये ढकलतो. राजा आतमध्ये जातो आणि दार लावतो. अवनी म्हणते, "काय झालं?" राजा म्हणतो, "तुम्ही हाक मारली का मला? मला आवाज आला राजा म्हणून." अवनी म्हणते, "नाही, मी नाही हाक मारली." राजा म्हणतो, "बरं ठीक आहे." असं म्हणून तो जात असतो. तो जवळजवळ दरवाजापर्यंत जातो. परत मागे येतो आणि म्हणतो, "नाही, आता तुम्हाला काही लागणार नाही ना? नाऊ ऑल दिस फाईन ना?" आणि म्हणते, "नाही, मला काही नको आहे." राजा मग परत दरवाजापर्यंत जातो आणि मागे येतो आणि म्हणतो, "नक्की आहे ना?" अवनी मग थोडासा पॉज घेते आणि म्हणते, "फक्त आहे ना, ते जरा छत आहे ना." राजा म्हणतो, "नाही नाही, तुम्ही काय त्याचं टेन्शन घेऊ नका. काय आहे ना, इमारत आहे ना ब्रिटिशकालीन आहे. तुम्ही ना काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही ना बिंदास झोपा. काय लागलं ना, मी आहे इथंच आहे. इथंच आहे मी." तो बाहेर जातही नसतो, आतही थांबत नसतो. तो म्हणत असतो, "हां, आहे मी इथं. काळजी करू नका तुम्ही." अवनी परत त्याला म्हणते, "बरं हा दुधाचा ग्लास का ठेवला इथे?" राजा तिकडे बघायला लागतो. त्यांनी सगळं फुलांचं डेकोरेशन वगैरे सगळं काढलेलं असतं, पण ते तेवढंच राहिलेलं असतं. राजाला परत आठवतं की ह्या पोरांनी गाणं केलेलं असतं ना ते टीव्हीमध्ये बघितल्यामुळे ते. राजा म्हणत असतो, "पिक्चर कमी बघायला पाहिजे त्यांनी." ते म्हणते, "काय म्हणालास?" राजा म्हणतो, "नाही, काय नाही, दुधाचा ग्लास." तो तिथला दुधाचा ग्लास उचलतो आणि तिला म्हणतो, "मला ना सवय आहे लहानपणापासून ते झोपताना आहे ना दूध प्यायची. म्हणून मग आहे ना दुधाचा ग्लास तिथं होता." आणि मग तो आहे ना तो दूध सगळं गटा पिऊनच टाकतो. ग्लास ठेवतो ना ठेवतो तेवढंच अवनी म्हणते, "फुलांचा वास पण येतोय ना?" राजाला परत टेन्शन येतं, पण राजा आपला बरोबर उत्तर देतो. राजा तिला म्हणायला लागतो, "हां, फुलांचा वास म्हणजे काय आहे माहिती आहे का? रूम फ्रेशनर." हां, हां, रूम फ्रेशनर मारला असेल. म्हणजे काय आहे ना, बोला रूम फ्रेशनर मारलेला आहे ना, रूम सुवासित राहते आणि झोप चांगली लागते. आणि मी ड्रायव्हिंग करतो ना, दिवसभर ड्रायव्हिंग करतो म्हटल्यावर झोप महत्त्वाची असते ना माझ्यासाठी. म्हणून रूम फ्रेशनर वापरतो." अवनी नुसतं हं म्हणते. तो कसं तरी अवनीला गुंडाळतो काहीतरी सांगून. राजा अजून तिथंच असतो ना, मग अवनी त्याला म्हणते, "मग अजून काही?" राजा म्हणतो, "नाही नाही, अजून काही नाही, बाकी सगळं मस्त आहे." अवनीला वाटत असतं की राजाने बाहेर जावं, पण राजासमोर समस्या वेगळीच असते. अवनी मनात विचार करत असते, "हा अजून का इथे थांबलाय? अजून का घुटमळतो इथं?" राजा मनात विचार करत असतो, "मॅडम मी मुद्दाम नाही करत आहे हो. बाहेर गेलो ना परत ही लोकं मला रिटर्नमध्ये पाठवतील." ते दोघं पण अनकम्फर्टेबल फील करत असतात. पुढे राजा म्हणतो, "तुम्ही बसा ना." अवनी हो म्हणून तिथं बसायला जाते, पण ती जे बसते तेवढ्यातच तिथं काहीतरी वाजायला लागतं बेडखाली. अवनी घाबरते आणि पडदिशी उठते. राजा म्हणत असतो, "नाही नाही, काय नाही होणार, तुम्ही बसा तुम्ही. ते पण मजबूत आहे. जुनं आहे, पण अजून पडायची हिंमत नाही केलं त्यानं. सॉरी." मग अवनी परत बसते तिथे आणि मग तिथे बघत असते की राजा कधी जाईल ते. मग ती म्हणते, "हां चालेल, झोपते मग मी." तर राजा तिला म्हणत असतो, "हां झोपा तुम्ही, झोपा, आरामात झोपा. गुड नाईट, बाय, टेक केअर."
शुभरात्री, मी जातो, असं म्हणून तो जायला निघतो बाहेर. आणि मग तो हळूच दरवाजा बंद करून बाहेर येतो आणि पहिला बघतो की कोण आहे का जागा, कोण जागे आहे का, कोण इकडे तिकडे बघतंय का. हे सगळेजण झोपलेले असतात. राजा, यशा, धन्या आणि पाल्या तिघेही झोपलेले असतात. मग राजा देखील धन्याजवळ जाऊन झोपतो. इकडे अवनी अजून जागीच असते. ती दरवाजा बंद करायला जात असते, पण दरवाजाची कडी काही लागतच नसते. ती ट्राय करते, इकडे तिकडे बघते, पण दरवाजाला कडीच नसते. त्यामुळे दरवाजा बंद होत नसतो. त्यामुळं अवनीला काही झोप लागत नसते. अवनी जागीच असते. पुढचा सीन हा महेशचा घेतलेला आहे दवाखान्यात. हॉस्पिटलमध्ये सर्वजण टेन्शनमध्ये असतात. डॉक्टर कधी येतील बाहेर याची वाट बघत असतात. तेवढं डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर आता बाबांची तब्येत कशी आहे? डॉक्टर म्हणतात, अजूनही क्रिटिकल कंडिशन आहे. शुगर लेवल वाढलेली आहे. ब्लड प्रेशर पण कंट्रोलमध्ये येत नाही आहे. आणि ऑलरेडी त्यांना हार्टची हिस्ट्री आहे. त्यामुळे थोडी टेन्स सिच्युएशन असल्यामुळं अजूनच सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. मग महेश डॉक्टरांना पुढे म्हणतो, डॉक्टर साहेब, आम्ही बाबांना भेटू शकतो का? महेश, या कंडिशनमध्ये चंद्रकांत रावांना कोणताही मोठा धक्का सहन होणार नाही आहे. त्यांना आहे ना कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक पुन्हा येऊ शकतो. आम्ही आमचे सर्व प्रयत्न सुरू केलेत, पण पुढचे काही तास मात्र एकंदर डॉक्टरांना चंद्रकांतची परिस्थिती खूप काही व्यवस्थित आहे असं वाटत नाही, असं सांगत असतात. महेश मग त्यांना म्हणतो की डॉक्टर, आम्हाला भेटायचं आहे त्यांना. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, जा तुम्ही, पण फक्त पहा. जास्त काही बोलू नका, कारण त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे. अवनीची आई महेश आणि स्वाती देखील हो म्हणतात. मग महेश अवनीच्या आईला म्हणतो, चल आई, आणि आतमध्ये घेऊन जातो. पुढे डांगटांच्या घरातील सीन घेतलेला आहे. सर्वजण झोपलेले असतात, पण धन्याला अचानक जाग येते. त्याचं डोक्याला लागलेलं असताना ते दुखत असतो. मग तो उठतो. तसं डोकं लय दुखून राहिलं, यशोदाला उठवू का? राहू दे, असं म्हणतो आणि परत तो झोपून जातो. परत त्याच्या पायाकडे लक्ष जातं. तो मोजायला लागतो, 1 2 3 4 5 6 7 8. एवढे पाय कसे काय आले? झोपतानंतर 6च होते. परत डोळे चोळतो आणि बघतो तर काय, त्याच्या शेजारी राजा झोपलेला असतो. तर राजाच्या तोंडावरचा अंथरूण काढून बघतो, तर हा राजा आहे. अरे, इथं कसं काय हा? आणि मग तो उठवायला लागतो पाण्याला सारखं उठवत असतो, हलवत असतो, पण पाल्या काही लक्ष देत नसतो. मग तो म्हणतो, हे मालू, जेवलास का? तो बाईने पायाच्या आवाजात काढतो. मग पाल्या पटकन उठून ते, काय रे? आणि मग तो म्हणतो, अरे उठ ना, बघ ना, अरे इकडे बघ ना, ते बघ, राजा था. मग पाल्या म्हणतो, काय? मग तो डोळे उघडून बघतो तर राजाच असतो. तो म्हणतो, हा हा काय करतोय इकडं? आणि मग धन्या यशाजवळ जातो आणि यशाला देखील उठवतो आणि म्हणतो, हे बघ, राजा दा. यशा म्हणतो, हा इथं काय करून राहिला रे हा? आल्या राजाला उठवतो. धन्या म्हणतो, ए राजा दा, तर काय आहे? राजा म्हणतो, वर छत आहे, खाली अंथरूण आहे. म्हणतो, म्हणजे काय मी चेष्टा करून राहिलो काय? राजा म्हणतो, अरे सुरुवात कोणी केली? अरे झोपलोय ना मी, झोपू दे ना मला. राजा म्हणतो, अरे तू इथं का झोपलोय पण असा? राजा म्हणतो, अरे भाऊ भावाजवळ झोपू शकत नाही काय राजा भाऊ? असं म्हणून ते यशाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. ते त्याला समजवत असतं. यशा म्हणतो, अरे तुझ्या बायकोला काय वाटेल? राजा म्हणतो, काय वाटेल? कौतुक वाटेल, स्पेस दिली म्हणून, समजून घेतले म्हणून. यशाने पाल्या एकमेकांकडे बघायला लागतात. यशा म्हणतो, स्पेस? आणि मग ते दोघे थोडे विचार करायला लागतात. तेवढ्यात राजा उठतो, म्हणतो, अरे नाही रे, स्पेस म्हणजे, अरे म्हणजे काय आहे ना, मी त्यांना जरा स्पेस देतोय, म्हणजे काय आहे ना, मुलींचा कारभार आहे ना, लय सेन्सिटिव्ह असतोय. हे सगळेजण विचार करत असतात. पुढे राजा म्हणतो, काय आहे ना, नवीन घरात आले आहेत ना, नवीन घर, नवीन माणसं, मग त्यांना स्पेस द्यायला पाहिजेच ना. तुम्ही मला समजून घ्या जरासं, मी जरा झोपतो. यशा म्हणत असतो, अरे अशा वेळी त्यांना स्पेसची नाही, आधाराची गरज लागते. आल्या म्हणतो, एकट्याला कसं वाटेल? राजा म्हणतो, अरे नाही दादा, त्याच म्हणाल्या होत्या, तेच पाहिजे होती, एकटी झोपते म्हणून, त्याच म्हणाल्या होत्या. यशा म्हणतो, त्याच म्हणाल्या? मग राजा म्हणतो, हो दादा, मी कधी खोटं बोलतो का? अरे दुःखी कष्टी आहेत त्या, जरा समजून घ्या ना त्यांना. पाल्या म्हणत असतो, अरे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त समजतं, तू नको आम्हाला सांगू. राजा म्हणतो, बरं, व्हेरी गुड, मग नाही सांगत तुम्हाला. चांगलं झोपलं होतं, झोप घालवली. ए धन्या, पाणी आण. यशा म्हणतो, ए थांब, मी आणतो. आणि यशा पाणी आणायला जातो. पाल्या म्हणते, मला पण आण. बसलेल्या असताना आहे ना, धन्या खाली येतो. धन्याला फार क्युरियोसिटी असते. तर राजाला म्हणत असतं, हे ऐक ना, तू ना मला तुझ्या लव्ह स्टोरीबद्दल सांग ना. म्हणजे आहे ना, अमीर बाप आणि गरीब तू, त्या ना एवढ्या शिकलेला, अडाणी तू, त्या एवढ्या सुंदर, आणि तू असला गनमन.
कसं काय जमलं रे तुमचं? आले देखील ऐकत असतो हे सगळं काही. आणि मग राजा पुढे म्हणतो, "अरे, तू माझा भाऊ आहेस का दुश्मन आहेस रे?" तो फारच उत्सुक असतो धन्या ऐकण्यासाठी. तो म्हणतो, "अरे, पण कसं काय जमलं? सांग ना, सांग ना, सांग ना." असं म्हणतो. तर राजाला फार हे करत असतो. आल्या धन्याला म्हणतो, "ए, तुला कशाला पाहिजेत रे नुसत्या चौकशा?" हां, हां. धन्या आहे ना पुढे म्हणतो, "कशाला म्हणजे? मला पण आहे ना असंच पळून जाऊन लग्न करायचं आहे." एकदम फिल्मी. यशा म्हणतो, "ए, काय बोलला? काय बोललास तू? पुन्हा जर ना या घरात पोरगी पळवून आणायची गोष्ट केलीस ना, पाल्याला आहे ना तुला मारायला लावीन." धन्या म्हणतो, "हां." हा म्हणतो, "ए पाल्या, हा नसतो ह्याला." आणि मग तो त्याला जवळपास म्हणजे मज्जा मस्तीमध्ये त्याला ढकलत असतो, मारत असतो. धाकटा म्हणून याला धपटलंच पाहिजे. धन्या म्हणतो, "अरे याला धोपटायलाच पाहिजे." मग राजा म्हणत असतो, "अरे सोड त्याला." यश आपण म्हणत असतो, "अरे सोड त्याला." आणि मग आहे ना धन्या चिडून पुढे जातो आणि म्हणतो की, "ए, मला ना लग्नच करायचं नाही आहे. तसे एक सून आली आहे ना घरात, मग बाकीच्यांनी लग्न नाही केलं तरी काय फरक पडत नाही ना." मग राजा त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, "अरे तसं नाही रे, आपल्या 4 भाऊ आहेत ना, मग 4 सुना तर पाहिजेतच ना." असं म्हणून तो हसून त्याला समजावून सांगत असतो. आणि तो म्हणतो, "पाण्यानं मारलं म्हणून हा तुझं माझा भाऊ नाराज झालाय ना? थांब त्या पाल्याला बघतोच." आणि ते मग त्यांची मजा करत असतात. ते ते दोघं मजेमध्ये भांडतच असतात. धन्या देखील त्यांच्यामध्ये मिक्स होतो आणि मग ते भांडायला लागतात. यशा त्यांना सोडवत असतो, "अरे हळू रे, भांडू नका." यशा धन्याला म्हणतो, "अरे अकला नाही का तुम्हाला? लग्न झालं तुझं आता." या सर्व भावंडांचं बॉन्डिंग एकदम छान दाखवलेलं आहे. पुढे यशा राजाला म्हणत असतो, "ए राजा, लय वेळ झालाय. जरा एकदा जाऊन बघतो का?" म्हणजे आपल्या आवाजामुळे त्यांना जाग आली असली तर जाऊन बघ ना. राजा म्हणत असतो, "अरे नाही दादा, झोपल्या असतील त्या." मग यशा म्हणतो, "अरे नाही राजा तसं. जा ना, तू बघून येत जा एकदा." त्यांना त्यांच्या आई-वडिलांची आठवण-बिठवण येत असेल तर जा ना, बघून येत जा. त्यांना देखील म्हणतो, "हां, तसं असू शकतं." आणि मग ते जबरदस्तीने त्याला उठवतात आणि ढकलून पाठवत असतात आतमध्ये. ते धन्याला आतमध्ये पाठवतात आणि इकडे हसत असतात. आणि मग राजा मग दरवाजा उघडून आतमध्ये जातो. अवनी पटकन घाबरते आणि म्हणते, "कोण आहे रे?" दरवाजाला त्या कडी नसते ना, त्यामुळे ती एकदम दचकते राजा आल्यामुळे. मग राजा अवनीला म्हणतो, "सगळं ठीक आहे ना?" अवनी शांतच उभी असते. मग राजा तिला पुढे म्हणतो, तुम्ही झोपला नाही का अजून?" ती थोडं त्या फॅनकडे बघत असते. फॅन थोडा हलत असतो वरती. फॅन एकदम जुना असल्यामुळे तो पडतो की काय याची भीती अवनीला वाटत असते. त्याच्यामुळे तसं तुम्ही नका टेन्शन घेऊ तुमचं. काय आहे ना, सगळ्याच वस्तू इथं जुन्या आहेत, पण आहे ना सगळ्या वस्तू मजबूत आहेत. त्यामुळं नाही पडणार तो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता काय आहे ना, ॲज अ नवीन माणूस तुम्ही आजची रात्र जराशी ॲडजस्ट करा. अवनी त्याला म्हणते, "अरे मी सगळं ॲडजस्ट करेन रे, पण ते काय आहे ना, दाराला कडी नाही आहे रे." राजा म्हणतो, "हां, ते काय आहे ना, बाहेरून कडी आहे, पण आतून नाही आहे." "नाही, तुम्ही आहे ना, तुम्ही तसा विचार करू नका." तो तिला समजावून सांगत असतो. अवनी थोडीशी अनकम्फर्टेबलच असते. त्यामुळं तो मग पुढे अवनीला म्हणतो, "काय नाही, तुम्ही बसा ना." मग अवनी बसते. थोडासा बेड वाजतोच. मग परत ती बसते. राजा देखील तिथे बसतो आणि मग तो तिला सांगत असतो, "काय आहे ना, तुम्ही तसा विचार करू नका हां. काय आहे ना, आपण एकमेकांना काही दिवसांपासून ओळखतो. आपण एकमेकांबरोबर प्रवास देखील केलाय. तुम्ही नका टेन्शन घेऊ काही. तुम्ही आहे ना, सुरक्षित आहात." आईने फक्त त्याच्याकडे बघत असते. आणि मग त्याला ती पुढे विचारते, "तू तू आहे ना, इथेच थांबणार आहेस का?" मग तो म्हणत असतो, "हां, म्हणजे नाही, मी जाणारच आहे." तो निघतच असतो. पण तेवढ्यात तो मागे येतो आणि मग तो अवनीला म्हणतो, "तुम्ही आहे ना, इथे 5 अनोळखी पुरुष आहेत असं समजू नका किंवा असं विचार देखील करू नका. तुम्ही असा विचार करा ना, एक राखणदार बाप आणि त्याची 4 पहारेकरी आहेत इथे. तुम्ही ना इथे बिनघोर झोपा. काही टेन्शन घेऊ नका. विश्वास ठेवा. तुम्ही ना, मी आहे ना बाहेर. तुम्ही झोपा. बिनधास्त झोपा तुम्ही. मी दार लोटून घेतो. मी आहे." असं म्हणून तो निघून जातो. अवनी मनात विचार करत असते, विश्वास आहे म्हणूनच तर आले ना तुझ्यासोबत. आणि मग ती पडते तिथे घातलेल्या बिछाणावर आणि ती विचार करत असते, आई-बाबा काय करत असतील, की माझ्या विचाराने तळमळत असतील इकडे-तिकडे. म्हणत असते, "बाबा प्लीज, प्लीज समजून घ्या हो तुमच्या मुलीला." पुढचा सीन हा चंद्रकांतांचा घेतलेला आहे. चंद्रकांतची परिस्थिती खूप क्रिटिकल असते. पुढे मग अवनीची आई आणि महेश चंद्रकांतला भेटण्यासाठी आतमध्ये येतात. त्यांना पाहून त्यांना फार कसं तरी होत असतं. चंद्रकांतची परिस्थिती पाहून अवनीच्या आईला खूप त्रास होत असतो. पण ते स्वतःला सांभाळतात आणि या चंद्रकांतजवळ जाऊन उभे राहतात. चंद्रकांतच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या म्हणतात, "अहो."
त्यांचा आवाज ऐकल्यानंतर चंद्रकांतला थोडी जाग येते. म्हणजे ते पूर्ण जागे झालेले नसतात, पण थोडेसे ते वळून डोळे उघडून पाहत असतात. महेश देखील त्यांना म्हणतो, "बाबा." मग ते डोळे उघडतात आणि मग ते बघायला लागतात त्यांच्याकडे. ते चंद्रकांत अजून देखील अवनीचाच विचार करत असतात. ते त्यांना लावलेलं ऑक्सिजन काढतात आणि म्हणत असतात, अवनीची आई म्हणत असते, "अहो, ते काढू नका तुम्ही." महेश देखील म्हणत असतो, "कशाला काढताय?" पण चंद्रकांत म्हणत असतात, अवनीनं बरोबर नाही केलं." ते अजून देखील अवनीच्याच विचारात असतात. तिने माझी सगळी प्रतिष्ठा, मान, मर्यादा सगळं, सगळं काही धुळीला मिळवलं तिनं. संपवलं तिनं सगळं एका क्षणात. जिवंतपणी तिनं स्वतःच्या बापाला मारलं. मी आहे ना, मी उद्या मेलो तर माझ्या चितेवर अश्रू ढाळायचा अधिकार देखील तिला नाही आहे. अवनीची आई म्हणत असते, "अहो, काय बोलताय तुम्ही? कशाला बोलताय असं अभद्र?" पण चंद्रकांत म्हणत असतात, "तिला फिरकूही देऊ नका माझ्याजवळ." महेशला देखील वाईट वाटत असतं. तो म्हणत असतो, "बाबा, तुम्ही असं कशाला बोलताय?" पण चंद्रकांत म्हणत असतात, "अरे, तिनं आहे ना, तिनं मला मारलं, तिनं मला. अरे, तिनं आहे ना, बाबाचा खून केलाय तिनं." म्हणत असतात, "माझ्या मरणावर अश्रू ढाळण्याचा अधिकार." असं म्हणत म्हणत त्यांची स्थिती फारच खालावत जाते. मम्मीची आई म्हणत असते, "अहो, थांब, काय 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 होतंय काय तुम्हाला?" महेश देखील म्हणत असतो, "हो बाबा, काय होतंय?" पण त्यांना काही कळत नसतं. त्यांची परिस्थिती खूपच खालावत जात असते. त्यांना श्वास घेता येत नसतो. अवनीची आई रडायला लागते आणि महेशला म्हणते, "अरे, जा जा पटकन, डॉक्टरांना बोलव, जा लवकर पळ." महेश पटदिशी जातो आणि डॉक्टरांना बोलवून येतो. डॉक्टर येतात. नर्स आल्या पहिल्या त्यांना मास्क लावते. डॉक्टर त्यांना ओरडतात आणि म्हणतात, की "ह्यांचा मास्क कुणी काढला? कुणी काढला ह्यांचा मास्क?" महेश म्हणतो, "अहो नाही, त्यांनीच काढला. ते बोलत होते आमच्याशी काहीतरी आणि त्यांनी काढला मास्क." डॉक्टर म्हणतात, "अरे अहो, पण मी तुम्हाला त्यांना फक्त बघायला सांगितलं होतं. त्यांच्याशी बोलू नका म्हणून सांगितलं होतं ना?" महेश रडत असतो आणि म्हणत असतो, "बघा ना काय झालंय ते." डॉक्टर म्हणतात, "त्यांची परिस्थिती खूपच क्रिटिकल आहे. प्लीज तुम्ही बाहेर होता का?" आणि त्यांना बाहेर जायला सांगतात आणि मग ते त्यांची ट्रीटमेंट सुरू करत असतात. सिच्युएशन खूपच टेन्स झालेली असते. हे सगळे डॉक्टर ट्रीटमेंट करत असतात. अवनीची आई, महेश, स्वाती तिथे असलेल्या खिडकीतून हे सर्व काही पाहत असतात. अवनी इकडे झोपेतून जरदिशी दचकून जागी होते. तिला काहीतरी भयानक स्वप्न पडलेलं असतं. ती म्हणते, "असं भयानक स्वप्न का पडलं असेल मला? बाबा ठीक ठीक असतील ना बाबा?" तिला तिच्या वडिलांचं स्वप्न पडलेलं असतं आणि हा भाग इथेच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सॉरी, दत्ताचं आणि धोंडी अण्णाचं भांडण सुरू असतं चहाच्या टपऱ्यावर. दत्ता म्हणत असतो की ह्याच्या पोरानं पोरीला फूस लावून पळवून आणलं. इकडे अवनी आणि राजा काहीतरी करण्यासाठी रडत रडत अवनी बाहेर पडलेली असते. इकडे सुलू आत्या म्हणत असते की हां, बरं झालं, दुसऱ्याच दिवशी हिची सून रडत रडत बाहेर पडते. ही काय सून ह्याच्या घरात राहणारच नाही. इकडे अण्णांना राग आलेलो असतो आणि ते त्याच्याशी दत्ताशी भांडत असतात. दत्ता म्हणत असतो, "तुला बाईचा आशीर्वाद नाही मिळणार." आणि तेवढ्यात राजाची आणि अवनीची गाडी तिथून जाताना दिसते. छान सिरियल आहे मंडळी. आपले रिव्ह्यू जर आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.